हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. मी राहुल सर, युअर मॅनेजमेंट एज्युकेटर. आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे ऑर्गनायझेशनल बिहेवियरचा पार्ट 4. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे लर्निंग परसेप्शन आणि पर्सनॅलिटीला समजणार आहे थ्रू MCQ. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपण वेगळ्या वेगळ्या पेपर 1 आणि पेपर 2 आणि पेपर 1 चे प्रिपरेशन सुरू केले आहे. आपल्या बॅचेसला जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. आणि आपली ॲप जी आहे ग्लोबल ऑनलाईन ॲप, तिला डाउनलोड करा आणि त्याच्या थ्रू आपल्या प्रिपरेशनला चांगला बूस्ट देण्याचा प्रयत्न करा. आजच्या लेक्चर कव्हरेज प्रमाणे मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपण डिस्कस करणार आहेत परसेप्शन, लर्निंग आणि पर्सनॅलिटी MCQ च्या माध्यमातून. क्वेश्चन नंबर 1. Dash is relatively permanent change in behavior that occur as a result of experience. तर याच्यात विचारलं आहे की परमनंट चेंज एक्सपिरियन्सच्या जसं जसं आपल्याला एक्सपिरियन्स येतो तसं तसं आपल्या बिहेवियरमध्ये परमनंट चेंज येतो. याला आपण काय म्हणतो? ऑप्शन ए बिहेवियर मॉडिफिकेशन, ऑप्शन बी लर्निंग, ऑप्शन सी मोटिवेशन आणि ऑप्शन डी स्किल्स. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी लर्निंग. बेसिकली जेव्हा पण आपण लर्निंग म्हणतो तेव्हा आपण म्हणतो परमनंट चेंज इन बिहेवियर. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. जजिंग द पर्सन ऑन द बेसिस ऑफ सिंगल पॉझिटिव्ह और निगेटिव्ह ट्रेट इज कॉल्ड ए इंटेलेक्चुअल एबिलिटी, बी जिनाइन रिझन, सी स्टिरियोटाइप आणि डी हॅलो इफेक्ट. ए आणि बी ऑप्शन जे आहे त्या आपल्याला अनावश्यक दिलेले आहे. याच्यात आपल्याला इंटेलेक्चुअल ॲबिलिटी कोणाला जज करण्याचं हे तर आहेच, पण हा क्वेश्चन पूर्णपणे परसेप्च्युअल एरर्सवर बेस्ड आहे. म्हणजे परसेप्शन कोणालाही परसिव्ह करताना आपल्या हातून काय काय चुका होऊ शकतात त्याच्यावर बेस्ड हा क्वेश्चन आहे. तर आपल्या इथे जे करेक्ट आन्सर निघतील ते एक तर निघेल सी किंवा डी. आणि आपल्याला काय विचारलंय की बेस्ड ऑन द सिंगल पॉझिटिव्ह और निगेटिव्ह ट्रेट. तर जेव्हा पण सिंगल पॉझिटिव्ह और निगेटिव्ह ट्रेट येईल तेव्हा आपला आन्सर राहील हॅलो इफेक्ट. स्टिरियोटाइप म्हणजे काय की एका पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिकला घेऊन तुम्ही पूर्ण ग्रुप बद्दल कम्युनिटी बद्दल जी माहिती कराल त्याला ज्याला कम्युनिटी बद्दल आपण जी परसिव्ह करतो की हे लोक तर असेच आहे, याला जेव्हा आपण सिंगल पर्सनशी कनेक्ट करतो, एक चांगली किंवा वाईट गोष्ट ती सिंगल असली पाहिजे, तर त्याला आपण म्हणतो हॅलो इफेक्ट. आणि जर आपण त्याला ग्रुपशी कम्पेअर करतो तर त्याला म्हणतात स्टिरियोटाइप. मग क्वेश्चन नंबर 3. हु प्रोपाउंडेड द सायको एनालिटिकल थ्योरी. सायको एनालिटिकल थ्योरी ही पर्सनॅलिटीशी संबंधित थ्योरी आहे. ते याच्यात आपल्याला विचारलंय की कोणी दिली होती. ए एल्टन मायो, बी सिगमंड फ्रूड, सी हेनरी फ्युएल आणि डी नन ऑफ द अबाव. तर याच्यात आपला करेक्ट आन्सर आहे सिगमंड फ्रूड. एल्टन मायो हे आपल्याला माहित असेल, यांनी HR ह्युमन रिलेशन अप्रोच दिली आहे. नंतर हेनरी फ्युएल जे आहे हे क्लासिकल मॅनेजमेंटचे म्हणजे फादर ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट म्हणतो आपण यांना. आणि जो ऑप्शन बी आहे तो आपला करेक्ट आन्सर आहे, दॅट इज सिगमंड फ्रूड. सिगमंड फ्रूडनी सायको अनालिटिकल थ्योरी दिली होती. त्यांनी म्हटलं की आपल्या सायकोलॉजी आणि आपल्या माइंडचं क्लोज रिलेशन आहे. याच्यात त्यांनी 3 स्टेजेस सांगितले, एक ID, इगो आणि सुपर इगो. तर याच्यात आपण जो ID स्टेज आहे, ID स्टेज आपल्या
लहानपणाशी संबंधित आहे, जेव्हा आपण हट्ट करतो आणि म्हणतो की आता मला हे आत्ताच्या आत्ता पाहिजे आहे, आय वॉन्ट टू डू इट नाव. मग इगो स्टेज जेव्हा येते तेव्हा आपण जेव्हा आपण मोठे होतो हळूहळू, तेव्हा आपण आपल्याला जे पाहिजे असतं त्याच्यासाठी आपण कॉम्प्रोमाइज करतो. आणि सुपर इगो मध्ये काय करतो की असं करणं चुकीचं आहे की नाही, चुकीचं आहे की बरोबर आहे. कारण ही सुपर इगो जी असते ती पेरेंट्सची स्टेज असते, पेरेंटल स्टेज असते. म्हणून आपण इथे प्रॉपर लॉजिक लावून हे ठरवतो की व्हॉट वी आर डुईंग इज राईट ऑर रॉंग. तर आयडी, इगो आणि सुपर इगो, IES अशा लक्षात ठेवायचं निमॉनिक हा आहे. कारण याच्यात असंही विचारलं जाऊ शकतं की सायको अनालिटिकल थेअरीची या चौघांपैकी कोणती स्टेज नाही आहे, असे ऑड वन आउट क्वेश्चन सेट वाले बरेचदा विचारतात. म्हणून ह्या 3 स्टेप लक्षात ठेवायचे, कारण याच्यात चौथी नाहीये. आणि जर विचारलं की कोणत्या आहे, तर याच्यात मग सरळ आन्सर येईल ऑल ऑफ द अबव. मग क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग refers to creating a general image in the mind about a particular group. आता याला चुकवू नका, कारण याचं उत्तर मी आधीच तुम्हाला हिंट दिली होती. ए हॉर्न इफेक्ट, बी स्टिरियोटाइप, सी इम्प्रेशन आणि डी इन्फरन्स. इन्फरन्स म्हणजे काय की आपण आपल्या हिशोबाने एक मत काढतो. फॉर एक्झाम्पल, जर पेपर 1 मध्ये आपण पाहाल तर आपला जर रिसर्च ॲप्टिट्यूड आहे, तर त्याच्यात आपण काय म्हणतो की सॅम्पल जो आहे तो काय करतो की एक इन्फरन्स आहे. कशाचा इन्फरन्स आहे? एंटायर पॉप्युलेशनचा इन्फरन्स आहे. तर जो आपण पॉप्युलेशन मधनं 10 किंवा 12 लोकांना निवडतो किंवा एक स्पेसिफिक फिगर निवडतो, त्याला आपण सॅम्पल म्हणतो. तर दॅट प्रोसेस इज कॉल्ड इन्फरन्सिंग. मग इम्प्रेशन म्हणजे काय की आपण कोणासोबत व्यवस्थित वागतो आहे, तर तो आपल्याबद्दल काय विचार करतो त्याला आपलं म्हणतो आपण इम्प्रेशन. आणि स्टिरियोटाइप म्हणजे की एक पर्टिक्युलर ग्रुप बद्दल आपण इमेज क्रिएट करून घेतो, ते ते असतं स्टिरियोटाइप. आणि ऑप्शन नंबर ए जो हॉर्न इफेक्ट आहे, हॉर्न आणि हेलो मध्ये थोडासा डिफरन्स आहे की हेलो इफेक्ट जो आहे तो मोस्टली पॉझिटिव्ह असतो आणि हॉर्न इफेक्ट जो आहे तो निगेटिव्ह असतो. बाकी पर्पज दोघांचं सेम आहे की सिंगल ट्रेटला घेऊन आपण डिसिजन घेतो. क्वेश्चन नंबर 5, डॅश इज द अल्टिमेट स्टेप इन द परसेप्शन प्रोसेस. त्या दिवशी आपण ग्रुपची प्रोसेस अरेंज केली होती, तर आज यांनी विचारलंय की परसेप्शनच्या प्रोसेसमध्ये लास्ट स्टेप कोणती असेल. ऑप्शन ए ऑर्गनायझेशन, ऑप्शन बी एक्सपोजर, ऑप्शन सी सिलेक्शन आणि ऑप्शन डी इंटरप्रिटेशन. तर याच्यात मी तुम्हाला एक एक्झाम्पलच्या थ्रू समजवतो. याचं आपलं करेक्ट आन्सर जे आहे ते इंटरप्रिटेशन आहे. आता एक एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही घरी गेले आणि तिथे तुम्हाला एकदम काहीतरी असा खीरचा गंध आला, तर ते काय आहे? आधी तर तुम्हाला एक्सपोजर मिळालं आणि मग सगळ्यात जास्त खीरचा गंध आला, कारण त्याला कसं की त्याला तुम्ही सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट केल्यावर तुमच्या माइंडच्या लक्षात आहे की असा गंध जो असतो तो खीरचा असतो. त्याला आपण ऑर्गनाइज करणं म्हणू. आणि शेवटी जो आपण रिझल्ट काढू इंटरप्रिटेशन, तो हे राहील की हा गंध खीरचा आहे, आज आपल्या आईने घरी खीर केली आहे. तर हे ऑप्शन जो आहे याच्यात लास्ट स्टेप काय झाली? याच्यात लास्ट स्टेप तुम्ही सगळ्या ऍक्शन्सच्या थ्रू एक्सपोजर मिळालं, मग त्याच्यातनं सिलेक्ट केलं, मग ऑर्गनाइज केलं आणि मग इंटरप्रेट केलं. तर जी फायनल स्टेप आहे ती तुम्हाला जसं क्वेश्चन मध्ये विचारली आहे की अल्टिमेट स्टेप म्हणजे लास्ट स्टेप, तर ती आपली आहे इंटरप्रिटेशन. देअरफॉर राईट ऑप्शन इज ऑप्शन डी इंटरप्रिटेशन. आता आपण परसेप्शनची प्रोसेस पाहू. इथे मोस्टली 3च स्टेप धरले जातात. ती एक तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिली आहे. स्टेप 1 सिलेक्शन, स्टेप 2 ऑर्गनायझेशन आणि स्टेप 3
interpretation. Question number 6. Individual who belong to type A personality have the following features except. टाइप ए आणि टाइप बी या दोन टाईपच्या पर्सनॅलिटीज असतात. तर आपल्याला विचारलं आहे की दिलेल्या पैकी कोणती टाइप ए ची पर्सनॅलिटी नाही आहे. म्हणजे एक्सेप्ट शब्द जेव्हा पण दिसेल तेव्हा तो दुसऱ्याबद्दल विचारून राहिला. असं दुसऱ्याबद्दल जी कॅरेक्टरिस्टिक आहे ते आपल्याला निवडायचं असतं की हे दिलेल्या बरोबर आहे, चुकीची कोणती आहे. तर आपले ऑप्शन्स आहे. ऑप्शन ए स्ट्रेस फ्री, ऑप्शन बी ॲग्रेसिव्ह, ऑप्शन सी कॉम्पिटेटिव्ह आणि ऑप्शन डी टाइम कॉन्शियस. तर आपला करेक्ट आन्सर आहे स्ट्रेस फ्री. कारण स्ट्रेस फ्री जी आहे ते टाइप बी चं कॅरेक्टर, पर्सनॅलिटी टाइप बी चं कॅरेक्टरिस्टिक आहे. आता ॲग्रेसिव्ह म्हणजे काय की हे खूप फास्टली काम करतील, खूप यांचं म्हणजे इन केस यांच्या मनासारखं काही नाही झालं तर यांचं डोकं खूप लवकर गरम होतं. मग ऑप्शन सी आहे कॉम्पिटेटिव्ह. टाइप ए चे पर्सनॅलिटी वाले खूप कॉम्पिटेटिव्ह असतात. म्हणजे यांना खूप चांगल्यात चांगलं कॉम्पिटिशन मध्ये ते स्वतःवरून भाग घेतात आणि त्याच्यात चांगल्यात चांगलं ॲडव्हान्टेज मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि ऑप्शन डी आहे टाइम कॉन्शियस. टाइम कॉन्शियस म्हणजे यांना ठरलेल्या वेळात यांची इच्छा असते की आपलं काम व्हावं. तर जर टाइम कॉन्शियस मध्ये त्यांचं काम दिलेल्या टाइम फ्रेम मध्ये काम नाही झालं तर त्यांना काय होतं, स्ट्रेस होतो, टेन्शन येते. तर त्याला इथे काय लिहिलंय ऑप्शन नंबर ए ला जर आपण पाहाल तर ऑप्शन नंबर ए मध्ये लिहिलंय स्ट्रेस फ्री, जो की टाइप बी चा कॅरेक्टरिस्टिक आहे. आता आपण एकदा टाइप ए आणि टाइप बी चं कंपॅरिझन पाहून घेऊ. पॉइंट नंबर 1 आहे हायली कॉम्पिटेटिव्ह आणि टाइप बी वाले नॉन कॉम्पिटेटिव्ह. यांना काही घेणं देणं नसतात, हे बिलकुल रिलॅक्स असतात, कॉम्पिटिशनशी यांना काही घेणं देणं नसतात. मग टाइप ए वाले जे असतात ते फास्ट काम करतात, म्हणून इथे आपल्याला ऑप्शन दिला होता ॲग्रेसिव्ह. मग टाइप बी वाले जे आहे ते स्लोली काम करतात. मग ऑप्शन जे इच्छाशक्ती जी आहे ती टाइप ए वाल्यांची जास्ती असते, म्हणजे स्ट्रॉंग डिझायर आणि स्ट्रॉंग डिझायर टू सक्सीड, म्हणजे सक्सीड होण्याची इच्छा जी आहे ती ए वाल्यांची बी वाल्यापेक्षा जास्ती असते. मग टाइप ए वाल्यांना कंट्रोल, ते स्वतःवर कंट्रोल ठेवतात की सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे व्हावे, काही वेळ जास्ती लागू नये. आणि टाइप बी वाले आहे त्यांच्यावर मुळीच कंट्रोल त्यांना पटत नाही. ते सगळं आपल्या हिशोबाने स्वतः जेव्हा त्यांचं मन करेल तेव्हा ते करतील. मग टाइप ए चा लास्ट पॉइंट आहे की प्रोन टू सफर स्ट्रेस. म्हणजे यांना कसं की काही त्यांच्या मनासारखं झालं नाही तर खूप स्ट्रेस होतो. आणि जे टाइप बी वाले आहे हे तुम्हाला आधीच सांगितलं की हे बिलकुल रिलॅक्स राहतात, म्हणून हे कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेत नाही, म्हणून याला म्हटलंय की लेस प्रोन टू स्ट्रेस. Question number 7. Persons are likely to be most successful in the field of advertisement, sales department, public relations, etc. म्हणजे आपल्याला विचारलंय की जे पीपल आहे ते कसे काय सक्सेसफुल होतात, कोणत्या फील्डमध्ये, ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, सेल्स डिपार्टमेंटमध्ये, पब्लिक रिलेशनमध्ये. तर याच्या मागे कारण कोणती त्यांची कॅरेक्टरिस्टिक आहे, म्हणजे त्यांची पर्सनॅलिटीची बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स कोणची आहे ज्यांनी ते या फील्डमध्ये सक्सेसफुल होतात. म्हणजे तर आपल्याकडे ऑप्शन आहे. ऑप्शन ए एक्स्ट्रोवर्जन, बी कन्सायटसनेस, सी इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल आणि ऑप्शन डी एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. तर याचं कारण आहे एक्स्ट्रोवर्जन. एक्स्ट्रोवर्जन इज द करेक्ट आन्सर. बिकॉज होतं काय की जे ऍडव्हर्टाइजमेंट जे करतात किंवा आपल्याकडे जर एखादे सेल्स पीपल येतात वेगळ्या वेगळ्या गोष्टी विकायला, किंवा जे एक्झिबिशन किंवा वेगळे सेमिनार लागतात त्याच्या थ्रू ते लोक पब्लिक रिलेशन ऑर्गनाईज करतात, पब्लिक रिलेशन चांगले करण्याचा प्रयत्न करतात, आपल्या कंपनीचं रेप्युटेशन वाढवतात. तर असे लोक काय करतात
की हे लोक सगळ्यात मोठी विशेषता जी असते ती असते पेशन्स. कारण जो कोणी सेल्समॅन आहे, समोरच्या माणसांनी त्याला जर 2 अपशब्द जरी म्हटले तरी तो खूप पेशन्सली ऐकतो. आणि जो इतकी जितकी माहिती तुम्ही त्याला विचाराल, की जसं फॉर एक्झाम्पल इन्शुरन्स पॉलिसीवाले असतात किंवा एखादे प्रोडक्ट, मोठे मोठे जे प्रोडक्ट्स असतात, लाईक आपले सोलर पॅनल म्हणा, सोलर गिझर म्हणा, असे जे लोक असतात हे खूप एक्स्ट्रोवर्ट असतात. तुम्ही याला जितकी माहिती विचाराल तेवढी माहिती ते अगदी व्यवस्थित देतात. म्हणजे they are free to talk. In short, if we should talk about extroversion, they are free to talk. आणि जे कन्सायटसनेस असतात, कन्सायटसनेस इथे तुम्हाला दाखवतो मी, एक ओशन मॉडेल आहे आपल्याकडे. कन्सायटसनेस म्हणजे काय, की कॉम्पिटन्स असतो, सेल्फ डिसिप्लिन असतात, थॉटफुलनेस असतो आणि गोल ड्रिव्हन असतात. म्हणजे हे लोक प्रत्येक गोष्ट विचार करून सांगतात आणि खूप कॉन्फिडेंटही असतात. मग आपल्याकडे लोकस ऑफ कंट्रोल जो एक असतो, लोकस ऑफ कंट्रोल कशाशी संबंधित आहे? LOC जो आहे तो पर्सनॅलिटीशी संबंधित आहे. तर याच्यात आपल्याकडे 2 येतात, एक इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल आणि एक एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल ते असतात की ज्यांना एकटं राहणं जास्ती चांगलं वाटतं. हे लोक आपले जे मित्र आहे किंवा नातेवाईक आहे त्यांच्याबरोबर जास्ती राहत नाही. हे लोक आपल्या इंटरनल डेव्हलपमेंटवर, सेल्फ डेव्हलपमेंटवर जास्ती लक्ष देतात आणि त्याच्यामुळे ते इंटरनली आपली पर्सनॅलिटीला डेव्हलप करतात. जेव्हा की एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल जे आहे ते वेगळ्या वेगळ्या ग्रुप्सला जॉईन करतील, वेगळे वेगळे फॅमिली प्रोग्राम्सला अटेंड करतील, कॉन्फरन्स अटेंड करतील आणि त्याच्यातनं ते लोक चांगल्यात चांगलं शिकण्याचा प्रयत्न करतात. क्वेश्चन नंबर 8 वर चलू आपण, की ॲज पर स्टिम्युलस रिस्पॉन्स मॉडेल, input for behavioral process is A drive, B stimulus, C organs आणि D response. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ऑर्गन्स. कारण जी पावलोचं जे एक्सपेरिमेंट आहे डॉगवाला, इव्हान पावलोनी जे एक्सपेरिमेंट केलाय, सो आपण कंडिशनिंग थ्योरी जी आहे इव्हान पावलोची, त्याच्यात त्यांनी जसं ते कुत्र्याचं एक्सपेरिमेंट करतात, कुत्र्याला जेवण देतात, मग बेल दाबून बोल देऊन कुत्र्याला सवय लावतात की पहिल्यांदा तो येत नाही आणि मग दुसऱ्यांदाही त्याला कंडिशनिंग देतात. आणि डॉग आणि मीटचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं तेव्हा तिथे जर फूड नसलं तरी तो बेल दाबल्यावर तो डॉगच्या तोंडातनं सलायवा येतो. तर ही कंडिशनिंग थ्योरीचा एक्सपेरिमेंट आहे. ती याच्यात आपल्याला काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये, की स्टिम्युलस रिस्पॉन्स मॉडेलच्या प्रमाणे बिहेवियरला प्रोसेस करायला इनपुट काय आहे? तर याच्यात आपले ऑप्शन्स जे आहे ड्राईव्ह, स्टिम्युली, ऑर्गन्स आणि रिस्पॉन्स. तर आपला खरा जो आन्सर, करेक्ट आन्सर आहे तो आहे ऑर्गन्स. कारण बेसिकली जे आपले सेन्स ऑर्गन असतात ते ऍक्च्युअली इनपुट घेतात आणि मग ते दिलेल्या स्टिम्युलसला रिस्पॉन्स करतात. क्वेश्चन नंबर 9. Which of the following statement is not correct as per operant conditioning theory? लर्निंगच्या वेगळ्या वेगळ्या थ्योरीज आहे, जसं कॉग्नेटिव्ह लर्निंग थ्योरी आहे, ऑपरंट कंडिशनिंग थ्योरी आहे, सोशल लर्निंग थ्योरी आहे. तर याच्यात काय यांनी विचारलंय की ऑपरंट कंडिशनिंगचं स्टेटमेंट कोणती इनकरेक्ट आहे? तर आपल्या ऑप्शन दिले आहे. इट वॉज गिवन बाय BF स्किनर. ऑप्शन बी, इट इज cognitive approach. Option C, the author conducted an experiment on rat. आणि ऑप्शन डी, इट इन्क्लुड्स द फीचर ऑफ रिइन्फोर्समेंट. BF स्किनरची जी ऑपरंट कंडिशनिंग थ्योरी आहे त्याच्यात हे थ्योरी कोणी दिली होती? BF स्किनरनी दिली होती. मग याच्यात रॅटवर एक्सपेरिमेंट केलं जातं की रॅटला जसं जसं तो चांगला करतो त्याला रिवॉर्ड दिला जातो आणि जर जेव्हा तो ऐकत नाही, जेव्हा तो टास्कला व्यवस्थित परफॉर्म नाही करत तेव्हा त्याला शॉक दिला जातो. तर दॅट्स वाय इट हॅज द फीचर ऑफ रिइन्फोर्समेंट.
आणि ऑप्शन नंबर बी जर याचा करेक्ट आन्सर पाहू तर ऑप्शन नंबर बी इट इज अ कॉग्नेटिव्ह अप्रोच, कारण ही जी बिहेवियर ऑप्शन बी जी आहे ती रॉंग आहे, कारण ऑप्शन बी मध्ये म्हटलंय की कॉग्नेटिव्ह अप्रोच, पण ही जी आहे ती बिहेवियरल अप्रोच आहे. म्हणून द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज operant conditioning is a behavioral approach rather than cognitive approach. कॉग्नेटिव्ह मध्ये कोण होतं? कॉग्नेटिव्ह अप्रोच मध्ये जी जीन पिगेट वगैरे आहे, जी आपण पेपर 1 टीचिंग एप्टिट्यूड मध्ये वाचतो, त्या थ्योरीला कॉग्नेटिव्ह अप्रोच मध्ये कन्सिडर केलं जातं. मग क्वेश्चन नंबर 10, याच्यात एकच चुकून 2 स्टेटमेंट आल्या होत्या. द ओशन मॉडेल इज डेव्हलप्ड बाय, ओशन मॉडेल कोणी डेव्हलप केला? ए लेविस गोल्डबर्ग, बी फ्रँक गिलबर्ग, सी हर्बर्ट सायमन आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. तर याच्यात आपला करेक्ट आन्सर आहे, सॉरी इथे 2 आन्सर मार्क झाले टायपिंग मिस्टेक सिलेक्ट करताना. तर इथे करेक्ट आन्सर जो आहे आपला लेविस गोल्डबर्गनी दिला होता. तर याला जर आपण लक्षात ठेवायचं आहे तर LGO असं लक्षात ठेवायचं, म्हणजे लेविस गोल्डबर्ग आणि ओशन मॉडेल, एल्गॉम असंही लक्षात ठेवायचं, ठेवता येतं, म्हणजे आपल्याला जो इझी वाटेल तो लक्षात ठेवायचा. आता हा ओशन जो आहे, एखाद्या वेळेस परीक्षेत आपल्याला ओशन देऊन याचा फुल फॉर्म काय असंही विचारू शकतात. तर याचा आपण फुल फॉर्म पाहून घेऊ. ओपननेस, कॉन्शियसनेस, ओपननेस, कन्सायटसनेस, एक्स्ट्रोवर्जन, ॲग्रीएबलनेस आणि न्यूरोटिझम. तर आपण एक एक पॉइंटला डिस्कस करून घेऊ. इमॅजिनेशन, फिलिंग, ऍक्शन्स, आयडियाज, हे कशाचे पॉइंट्स आहे? ओपननेसचे. कारण ओपनली आपण इमॅजिन करतो, फील करतो आणि ऍक्ट करतो वेगळ्या, आणि ओपन आपल्याला जे आयडियाज येतात ते ओपनली येतात, म्हणून हे ओपननेस मध्ये कव्हर होतं. मग कन्सायटसनेस मध्ये आपल्याकडे आहे कॉम्पिटन्स, सेल्फ डिसिप्लिन, थॉटफुलनेस आणि गोल ड्रिव्हन. आपले जे ऍक्शन्स आहे त्याच्यात आपल्याला चांगल्यात चांगलं करायचं आहे, म्हणजे इतर लोकांपेक्षा हटून करायचं आहे, म्हणजे कॉन्फिडन्स. मग ते ऍक्शन करताना आपल्याला डिसिप्लिन्ड बिहेवियर करायचं आहे, म्हणजे सेल्फ डिसिप्लिन. आणि ऍक्शन करताना आपले जे ऍक्ट आहे आपल्याला, कारण ऍक्ट आपण कशाला करू? आपल्या गोलला अचीव्ह करण्यात करू, तर त्याच्यासाठी ते गोल ड्रिव्हन राहतील. मग पॉइंट नंबर सी जो आहे तो एक्स्ट्रोवर्जन. एक्स्ट्रोवर्जन म्हणजे आधीच सांगितलं होतं की सोशली आपण लोकांसोबत इंटरॅक्ट करतो, असर्टिव्ह राहतो आणि एक्सप्रेस करतो स्वतःला. लोकांची डिस्कस करताना स्वतःला जास्तीत जास्त एक्सप्रेस करतो आणि त्याच्यात आपले इमोशन्सही इन्क्लुडेड असतात. मग पॉइंट नंबर 4, ॲग्रीएबलनेस. ॲग्रीएबलनेस मध्ये काय होतं की आपण आपला बिहेवियर जो आहे तो कोऑपरेटिव्ह असतो, आपण लोकांवर विश्वास करतो, ट्रस्टवर्दी आणि गुड नेचर्ड, आणि आपला जो नेचर असतो तो चांगला असतो. मग 5th पॉइंट आहे न्यूरोटिसिझम. याच्यात काय करतो आपण? टेंडन्सी टुवर्ड्स अनस्टेबल इमोशन्स. न्यूरोटिझम म्हणजे आपले कधी कधी जे इमोशन्स आहे ते अनस्टेबल होऊन जातात. तर त्याच्यामुळे आपण जर या मॉडेलला पाहिलं, 5 पर्सनॅलिटी ट्रेट्स पण याला म्हणतो. तर याचं हे जे आहे फुल फॉर्म एकदा परत रिपीट करतो मी. ओपननेस, कन्सायटसनेस, एक्स्ट्रोवर्जन, ॲग्रीएबलनेस आणि न्यूरोटिझम. आणि हे दिलं कोणी होतं? लेविस गोल्डबर्गनी दिलं होतं. आय होप आजचा सेशन तुम्हाला आवडला असेल. आपण आजचं सेशन इथेच एंड करू. थँक्यू फॉर वॉचिंग. ग्लोबल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि ग्लोबल ऑनलाईन मराठीला सबस्क्राईब करा. थँक्यू.